नमस्कार. कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण डायरेक्टली रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक भांडं गरम करत ठेवले. त्यामध्ये 2 पळी इतकं तेल घालून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे तेल कमी जास्त करू शकता, परंतु इथे मी फिश करी करते त्यामुळे मी इथे तेल थोडंसं जास्त वापरले. तेल थोडं गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकू. इथे मी थोडंसं क्रश करून घेतल्यात फक्त त्या. तसेच 2 ते 3 लवंग, तेजपत्ता आणि थोडीशी दालचिनी इथे मी घालते. आता मिनिटभर इतकं परतून घेऊया. आता इथे मी एक वाटण टाकून घेणार आहे. हे वाटण मी कांदा आणि खोबऱ्याचं बनवलेलं आहे. साधारणतः इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. सुकं खोबरं इथे मी वापरलं आहे आणि त्याचं वाटण करून घेतलं आहे. तसेच थोडीशी कोथिंबीर देखील त्यामध्ये मी घातलेली आहे. इथे 2 ते 2.5 चमचे इतकं हे वाटण ह्यामध्ये घालते. अशा प्रकारे तुम्ही हे वाटण बनवून ठेवून देऊ शकता फ्रीजमध्ये. जर का तुम्हाला कधी कडधान्याची उसळ करायची आहे किंवा आणखीन कोणत्या भाजीमध्ये वापरायचं आहे, चिकन मटनच्या वगैरे, तरी देखील तुम्ही हे वापरू शकता. पूर्णतः आपल्याला व्यवस्थित ते भाजून नंतर वाटून घ्यायचे आहेत. आता इथे हे वाटण परतून झालं आहे. ह्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलं आहे, तसेच हळद, घरगुती मसाला. इथे तुम्ही मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कोणताही गरम मसाला किंवा जर का तुमच्याकडे चिकन मटन मसाला असेल किंवा फिशसाठी देखील गरम मसाले येतात, त्यातला तुम्ही इथे पाव चमची गरम मसाला घाला. थोडंसं वाटण परतून घेतलं की नंतर आपण ह्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतले ते घालूयात. तुम्ही इथे टोमॅटोची प्युरी देखील करून घालू शकता. टोमॅटो थोडंसं परतून घेतलं आहे. आता ह्यामध्ये मी अगदी थोडं थोडं करून पाणी घालणार आहे, जेणेकरून हा मसाला आहे तो भांड्याला चिटकून राहणार नाही. मी इथे बघू शकता छान असं तेल सुटत चाललं आहे मसाल्याला. आता इथे मी फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून घेतली, ती थोडी आता घालते आणि नंतर थोडी वरून घालेन. आता हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेऊया आणि ह्यामध्ये मी थोडंसं चिंचेचं पाणी देखील घालते. चिंच कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही चिंचेचं पाणी ॲडजस्ट करू शकता. तसंच जर का तुम्हाला चिंच वापरायची नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी कोकम आगळ देखील वापरू शकता. आता इथे आपण हळद मीठ लावलेले बागडे ह्यामध्ये घालून घेऊया. साधारणतः 10 ते 15 मिनिटांसाठी मी हे हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. आता ह्यामध्ये आपण मसाल्यांमध्ये व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. आता व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. ह्याला आपण मीडियम फ्लेमवर असं झाकून 10 मिनिटासाठी शिजवून घेऊया. अशा प्रकारे झाकणावर पाणी ठेवून द्यायचं, म्हणजे आपल्याला रस वाढवताना पाणी सेपरेटली गरम करून टाकायची गरज नाही. मिनिटानंतर आपण आता झाकण खोलून बघूया. दहा मिनिटानंतर बऱ्यापैकी मच्छी शिजलं आहे, परंतु आता इथे तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲडजस्ट करू शकता. पुन्हा मी मीडियम फ्लेमवर एक 5 मिनिटाची वाफ काढून घेतली. बांगड्याचं कालवण तयार आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका. तसेच माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही अजूनही कुक विथ निशू या चॅनलला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका.
मी तर हे गरमागरम भाताबरोबर एन्जॉय केलं. तुम्ही देखील बनवा आणि गरमागरम भाताबरोबर किंवा तांदळाचे पोळे, भाकरी ह्यासोबत तुम्ही एन्जॉय करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.